पुढे बातमी आपण बघूया। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाली आणि एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरती तिला मदत केल्याचा आरोप झालेला आहे आणि याच मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी आज पुन्हा इम्तियाज जलील आणि एमआयएम यांच्यावरती आरोप केले। एमआयएम नगरसेवकांच्या घरात निदा खान राहत होती आणि त्या नगरसेवकाला इम्तियाज जलील यांनीच तिला तिकडे ठेवायला सांगितलं होतं असा आरोप शिरसाट यांनी केलाय। तसंच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी शिरसाट यांनी केलेली आहे। यावरती निदा खानला दोषी ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप असदुद्दीन ओवैसींनी केलेला आहे। न्यायालय निदा खानला निर्दोष ठरवेल असा विश्वास असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलाय। तसंच हा सगळा प्रकार सुशिक्षित मुस्लिम मुलामुलींना त्रास देण्यासाठी करण्यात आलाय असा आरोप देखील ओवैसींनी केलाय। ती निदा खान पुन्हा संभाजीनगरमध्ये कशी आली, जिचा संभाजीनगरशी काहीच संबंध नाही, त्या ठिकाणी ती येते। तिथं वास्तवाला जवळपास महिना दीड सव्वा महिना तिथे राहते। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे दाखवलं आहे की एक म्हातारा बाहेर यायचा, दुधाची थैली घ्यायचा, आतमध्ये जायचा, कोणीही त्या घराच्या बाहेर सुद्धा पडत नव्हतं। आणि ज्या नगरसेवकाचं ते घर आहे तो एमआयएमचा आहे। आता ही माहिती जर ते एमआयएमच्या नगरसेवकाला नाही असं म्हणता येईल का? मग ते एमआयएमच्या नगरसेवकाला घर देण्यासाठी कोणी मजबूर केलं होतं? तर त्या इम्तियाज जलीलने केलं। आपल्याला हिला वाचवायचंच आहे। किसी को आप आरोपी बनाते हैं तो इसका हरगिज ये मतलब नहीं है कि उसको सजा हो गई। ये तो जो आरोप लगा रहे हैं उनको प्रूफ करना पड़ेगा कोर्ट में बियॉन्ड रीजनेबल डाउट। उस वक्त तक किसी को आप आरोपी नहीं करार दे सकते। और जो भी ये इल्ज़ाम लगा रहे वो सिर्फ एक नफरत की बुनियाद पर इल्ज़ाम लगा रहे।